नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आता मी आहे कणकवली सिटीमध्ये, कणकवली रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ। हा समोर जो दिसतो आहे तो मुंबई गोवा हायवे आहे। तर कणकवलीत येण्यासाठी तुम्हाला खाली उतरावं लागतं कणकवली सिटीसाठी। सो त्याच ब्रिजच्या खाली आहे। कणकवलीत आम्ही 2-3 दिवस होतो। पहिल्या दिवशी आम्ही थोडा रेस्ट केला आणि सेकंड डेला आम्ही सगळं देवदर्शन केलं। आंगणेवाडी देवी म्हणजे भराडी देवी, मुणगेतली देवी, कुणकेश्वर सगळं देवदर्शन केलं। त्याच्यानंतर आजचा पूर्ण दिवस आम्ही मालवणला स्कुबा वगैरे दांडी बीच जो आहे तिथे स्कुबा आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या। त्यामुळे थोडा आता घसा हे झाला आहे। पॅरासेलिंग वगैरे सगळ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या, त्याचे ब्लॉग्स तुम्ही पाहिलेच असतील। पहिल्या दिवशी मी व्हिडिओ केला, त्यात मी सांगितलं की आम्ही कालवण हॉटेलमध्ये आलेलो। सो कणकवलीत कालवण हॉटेल खूप फेमस आहे आणि टेस्ट जबरदस्त आहे। जर तुम्ही सी फूड किंवा नॉनव्हेज लवर असाल आणि ऑथेंटिक मालवणी चव जर तुम्हाला घ्यायची असेल किंवा मालवणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर कालवण इज द राईट ऑप्शन फॉर यू। हे अगदी त्या ब्रिजच्या खालीच आहे। आणि सुरुवातीला मी आधी आलेली ना तेव्हा त्यांचं एकदम बेसिक हॉटेल होतं, पण यंदाच त्यांनी दिवाळीत खूप छानरित्या रिनोव्हेट केलं आहे। छोटंसंच आहे। तुम्ही या ब्रिजच्या इथे आलात आणि कोणालाही विचारलं किंवा मी गुगल डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन पण देईन। सो जाऊया। रेट्स पण रिजनेबल आहे। 300 to 350 असे त्याचे रेट्स आहेत। सो त्या दिवशी मी सुरमई थाळी घेतलेली। मला ॲक्च्युली आज पण पापलेट थाळी खायची होती, पण मी तिथे जाऊन चेक केलं तर नव्हती। सो फुल फॅमिली आहे, तर थोड्याच वेळात सगळ्यांना भेटूया आणि कालवण हॉटेलचं तुमच्यासोबत शेअर करते, त्यांचा मेनू कार्ड, त्यांची टेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी। सो लेट्स गो। इथे ते रेस्टॉरंट आहे आणि नेहमीच इथे वेटिंग असते। सो आता वेटिंग आहे। काकांका मला चहा दादा तर ही प्रॉन्स थाळी आहे। यामध्ये त्यांनी आपल्याला प्रॉन्स मसाला दिला आहे, त्यानंतर बांगड्याचं तिखलं आहे आणि खेकड्याचं कालवण देतात ते। पण यात खेकडा नव्हता। आम्ही आधी गेलेलो तेव्हा त्यांनी आम्हाला खेकडा दिलेला। त्याच्यानंतर खोबऱ्याची चटणी आहे लाल आणि सोलकढी आणि हे प्रॉन्स फ्राय सेपरेट ऑर्डर केलेले ते। आणि आता आपण बघूया सुरमई थाळी। सुरमई थाळीमध्ये पण सेम आहे, खेकड्याचं सार, बांगड्याचं तिखलं, 2 चपात्या, सोलकढी अनलिमिटेड आहे, सुरमई फ्राय आहे आणि हे जवळा कांद्यात परतवलेलं आणि कांदा लिंबू आणि भात आम्ही नंतर घेतला होता। तर आपल्यासोबत आता कालवण हॉटेलचे ओनर आहे। तर आत्ताच आम्ही जेवलो, अप्रतिम जेवण होतं। हे माझं थर्ड की फोर्थ टाईम आहे कालवण हॉटेलमध्ये आणि आता कणकवलीत येऊ तेव्हा नक्की। काय सांगा तुमच्या हॉटेलबद्दल? तुम्ही सांगते हेच मोठी आमच्या अप्रतिम आणि जशी आधी होती तशीच आहे, चवीत काही बदल नाही। गडबडीत आले, जरा लवकर आले सगळं अजून चांगलं सर्विस आले, तरी पण ठीक आहे। एवढ्या वर्षानंतर आली आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे। किती 5 वर्ष झाले ना? आधी गेल्या वर्षी रिनोव्हेशनच्या आधी पण आलेलो आणि आता रिनोव्हेशन नंतर वगैरे 1 वर्ष तर यापुढे येत राहू। हो, थँक्यू धन्यवाद।